कालच्या पावसाने हे झाड संपूर्ण निष्पर्ण झालंय, सगळी पानगळती झालेली आहे. बाप रे, कसा हा पानांचा बेड अंथरला गेलेला आहे. आणि हा जो बंगला आहे ना इथे, त्याच्यावरती संपूर्ण या छपरावरती पानांची दुलई पसरलेली आहे. मी वर जाऊन पाहिलं, बाप रे बाप, कसं चालायचं या पानातून, भीतीच वाटते. रात्रीस खेळ चाले. ते बघा, जिथे पाहावं तिथे या झाडाची पानं पडलेली आहेत. हे बघा, इथे असंख्य पक्षी आहेत. वा वा वा, किती छान आहे. फॉरेनमध्ये येतात ना असे फोटो. हे कसली टाकी केली आहे काय माहिती. ते कसं ते जागा पण पूर्ण पानांनी भरलेली आहे. पाहिलं, ही कार कशी दुल्हनसारखी सजली आहे पानाने. एका पावसामध्ये हे झाड पूर्णपणे निष्पर्ण झालेलं आहे. हे पहा, केळीचं झाड किती सुंदर. सगळी धरती हिरवीगार झालेली आहे. आणि हे जे छप्पर आहे ना समोर बंगल्याचं, त्याच्यावरती पूर्ण पानांची दुलई पसरलेली आहे. पहा पहा, अजून सुद्धा पानं गळतात आहेत. खूप सुंदर दिसत आहेत ती पडताना. वा, ही बघा, ही दुसरी गाडी. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. निसर्गाचे हे असे विविध रंग मी तुम्हाला दाखवित राहीन. हे बघा, इथे दुसऱ्या बंगल्यात सुद्धा ही अशीच पानं पडलेली आहेत. आणि ही हा कट्टा बघा, ही भिंत बघा, कशी पानं साचली आहेत त्याच्यावरती. आणि ही त्यांनी असंच बार्बेक्यूसाठी तो एक छोटासा हे बनवला होता, किंवा हौद बनवावा ना पाण्याचा मुलांना खेळायला, तसं बनवलं होतं. पण त्यात सुद्धा खूप पानं जाऊन पहुडली आहेत, पहुडली. पहा पहा. आणि ह्याची खूप सुंदर फुलं असतात बरं का, पशुपतीनाथाची. ती शंकराला वाहतात. आणि असं गोल नारळासारखं फळ दिसतंय मला इथे. हे खूप फळं येतात, ती सुद्धा शंकराला वाहत असावीत. असं हे पशुपतीनाथाचं झाड आहे. आता हे लाईट्स चालू झालेत, संध्याकाळ झालेली आहे. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.